मित्रांनो, श्रावण महिन्याची सुरुवात 4 जुलैपासून झाली आहे. हा महिना हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानला जातो, कारण श्रावण महिना भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे. असे म्हटले जाते की या महिन्यात भगवान शिव पृथ्वीवर येतात आणि जो कोणतेही काम श्रद्धेने करतो त्याला फळ देतात. श्रावणात शिवाची पूजा करणे श्रेष्ठ मानले जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकराची उपासना केल्याने चांगले फळ मिळते. शिवपुराणानुसार भगवान शिव हे देवतांचे देव आहेत आणि माता पार्वती ही जगाची माता, आदिशक्ती आहे. अशा स्थितीत शिव आणि पार्वतीच्या मिलनातून हे ब्रह्म निर्माण झाले. भगवान शिवाच्या पूजेसोबतच माता पार्वतीची पूजा करावी. असे केल्याने महादेव आणि माता पार्वती या दोघांच्याही अपार आशीर्वादांचा वर्षाव होतो. शिवाला प्रसन्न करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही शुद्ध पाण्याने भरलेला एक लोटा अर्पण करून त्यांना आनंदित करू शकता. मात्र जल अर्पण करताना ओम नमः शिवाय हा जप करणे आवश्यक आहे. श्रावण महिना हा प्रेमाचाही महिना मानला जातो. असे मानले जाते की या महिन्यात माता पार्वतीने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली होती. यावर प्रसन्न होऊन भगवान शिवाने माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. मंगळागौरीचे व्रत खूप शुभ आहे. माता गौरी शिवाय भगवान शिव अपूर्ण मानले जातात, म्हणून भगवान शिवासोबत माता पार्वतीची पूजा केली पाहिजे. अनेक स्त्रिया श्रावणामध्ये मंगल व्रत देखील पाळतात, जेणेकरून त्यांना माता पार्वतीचा आशीर्वाद मिळावा. ज्या स्त्रीला माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो, तिच्या सर्व दुःखांचा नाश होतो. हिरव्या शृंगाराला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवाई पाहायला मिळते. असे मानले जाते की जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला पृथ्वीवर घेण्यासाठी आले तेव्हा मातेने स्वतःला हिरवाईने सजवून लग्न केले. अशा परिस्थितीत जर तुम्ही हिरवा शृंगार घातला तर ते तुमचे आणि तुमच्या पतीमधील प्रेमाचे नाते मजबूत करते. यासाठी तुम्ही हिरवे कपडे, हिरव्या बांगड्या किंवा टिकली घालू शकता. मात्र श्रावण महिन्यात काळे कपडे घालणे टाळावे. या रंगाचे कपडे परिधान केल्याने नकारात्मक शक्तींचा त्रास होतो. पूजा केल्यानंतर या झाडाखाली बांगड्या बांधा. श्रावण महिन्यात केवळ पूजाच महत्त्वाची नाही, त्यासोबत आणखी एक गोष्ट केली तर तुमची प्रगती आणि आनंद वाढतच जाईल. बिघडलेली कामेही पूर्ण होतील. अशा परिस्थितीत जर पती पत्नीचे प्रेमसंबंध चांगले नसतील किंवा घरात गरिबी असेल तर बेलाच्या झाडाखाली पूजा अवश्य करावी. येथे पूजेच्या वेळी बेलाच्या झाडाला 7 हिरव्या बांगड्या बांधाव्यात. असे केल्याने भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यामुळे कौटुंबिक जीवन सुधारते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.